नाशिक देवभूमी मानली जाते, पण खरात त्याच्यानंतर आता एक मोठी कंपनीमध्येही सेक्स स्कॅन्डल बाहेर आलेलं आहे. नाशिकमध्ये चाललं तरी काय? त्या खरातने खरोखरच नाशिकचं नाव खराब करून टाकलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आता हे एक काहीतरी कुठच्या तरी कंपनीचं सुद्धा मी मीडियामध्ये वाचलं. नाशिकच्या अवित्र्याला म्हणून आपण किंवा पहिल्यापासूनच कुंभमेळा इथे येतो, गोदावरी तिथे आहे, नदी रामकुंडामध्ये अख्ख्या जगातून लोक येतात अस्थि विसर्जनासाठी. या सगळ्या अवित्र्याला कुठेतरी धक्का लागल्यासारखं वाटायला लागलं की ही जी आहे अशा गोष्टींमुळे जे आहे लोकांच्या मनामध्ये जे आहे एक वेगळी भावना निर्माण होते, तुच्छतेची भावना निर्माण होते. परंतु नाशिकची जनता जी आहे त्या जिथे जिथे अशा काही गोष्टी असतील त्या गोष्टी निश्चितपणे समाजात पोलिसांना बरोबर घेऊन करतील आणि हे असे काही उद्योग कुठे चालले असतील तर निश्चितपणे बंद होतील आणि नाशिकची जे आहे पवित्र जे आहे कायम राखण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. काँग्रेसने माघार घेतली असली तरी पाठिंबा द्यायला नकार दिलाय आणि दुर्दैवानं ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. सर काही अपक्ष आहे. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलाय, मात्र म्हणजे सॉरी माघार घेतली मात्र पाठिंबा द्यायला नकार दिलाय आणि दुर्दैवाने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. मी सर्वप्रथम जे आहे काँग्रेस पक्षानं जे आहे बारामतीच्या या निवडणुकीमध्ये माघार घेतली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. या संदर्भात प्रयत्न तर सुरू होते. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यासुद्धा खरगे साहेबांशी बोलल्या. त्यानंतर आमचे काही आमदार आणि मंत्री हे हर्षवर्धन सकपाळ जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याकडे गेले. मी स्वतः त्यांना फोन केला, त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी जे आहे त्या विनंतीला मान देऊन ह्या निवडणुकीत माघार घेतली. त्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब, हर्षवर्धन त्या सगळ्यांचे आणि ज्यांनी माघार घेतली ते उमेदवार त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आता एकदा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली याचा अर्थच असा आहे की त्यांनी रस्ता तुम्हाला मोकळा करून दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच ही मतं जी आहे आता सुनेत्राताई पवार यांच्या घड्याळावर जी आहे ती मतं पडणार आहे. आता लेटेस्ट मला काही माहिती नाही, परंतु जय पवार जे आहे ते स्वतः बारामतीमध्ये बसून लोकांची समजूत काढून अनेक जणांच्या उमेदवारा मागे घेण्यासाठी त्याने प्रयत्न ते सुरू होते. कार्यकर्त्याने प्रयत्न सुरू केले. साधारणपणे मला असं वाटतं मी 1:30-2च्या दरम्यान त्यांच्याशी बोललो. तोपर्यंत जवळपास 18-20 लोक ज्यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यांनी माघार घेतलेली होती आणि त्यानंतरही ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होती. एकूण काय तर मोठे जे पक्ष ज्यांना आपण म्हणता येईल राज्य व्यापी किंवा देशव्यापी आहेत, काँग्रेस देशव्यापी आहे, अशी सगळीच आहेत. काँग्रेस आहेत. पवारसाहेबांनी आणि सुप्रियाताईंनी तर सुरुवातीलाच जाहीर केलं की आम्ही काही उमेदवार उभा करणार नाही. उद्धवजी ठाकरे यांना स्वतः सुनेत्राताईंनी फोन केले. त्यांनी सांगितलं की यावेळेला म्हणजे निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी स्वतः बोललो मी येतो तुमच्याकडे, त्यामुळे काहीच आवश्यकता नाही, या कामासाठी तरी नको, कारण अगदी मनमोकळेपणाने आम्ही तुमच्याबरोबर आहोत. काँग्रेसचा प्रश्न होता तो सुद्धा आता सुटलेला आहे. बी जे पीचे जे आहेत त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. मुख्यमंत्री स्वतः पाठीशी उभे राहिले. एकनाथराव शिंदे फॉर्म भरण्यासाठी आले, चंद्रशेखर बावनकुळे फॉर्म भरण्यासाठी आले, रामदासजी आठवले यांनी पाठिंबा दिला, जानकर यांनी पाठिंबा दिला.
हाके निवडणुकीला उभे राहणार होते, त्यांनी माघार घेतली. एकूणच आणि जवळपासची आहे तर पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळं मी या सगळ्या असले तर आता